मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आलेली आहे। यात पहिल्याच दिवशी 4 आरटीओ कार्यालयांनी 1000हून अधिक चालकांची तपासणी केली असून 15 प्रश्नांची तोंडी परीक्षा घेतलेली आहे। यामध्ये तब्बल 30% रिक्षा टॅक्सी चालक नापास झालेत। आता त्यांना एका महिन्यामध्ये मराठी शिकण्याची संधी देण्यात आली असून तरी देखील मराठी न आल्यास बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित होणार आहे। दरम्यान आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मुंबईमध्ये कुठे आणि किती रिक्षा चालकांची तपासणी करण्यात आलेली आणि तपासणीमध्ये किती जण नापास झालेले आहेत। तर मुंबई सेंट्रलमध्ये 385 जणांची तपासणी झाली, त्यामध्ये मराठी येत नसलेले 94 जण आहेत। बोरिवलीमध्ये तपासणी झाली 350 रिक्षा चालकांची, टॅक्सी चालकांची, त्यामध्ये 101 जणांना मराठी येत नाही। अंधेरीमध्ये 403 चालकांची तपासणी झाली, त्यामध्ये 140 जणांना मराठी येत नाहीये। वडाळ्यामध्ये 192 जणांची तपासणी झाली, त्यामध्ये 75 जणांना मराठी येत नाही।